सजून घ्यायचा आहे. तसंच एकिर ऑफ फायटर्स लोणावळा संघाने देखील आयोजकांकडून एक सूचना कळवण्यात येत आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपले पाहिजेत, अन्यथा एक प्लेयर पॉवर प्ले मध्ये खेळवला जाईल. स्ट्राईक कोण असेल? गणेश. नॉन स्ट्राईक रामा. गोलंदाजी मार्कवर सुनील. त्याला स्पीडअप करायचंय, दोन्ही टीमला विनंती असेल. स्पीडअप करा मित्रांनो. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. डॉट चेंडू. काय रे, हॉलिजन बंद झाले. 1 मिनिट हा सामना थांबायचे पंच. मित्रांनो, तुम्ही सामने बघण्यासाठी आलात. आपण जी केबल आहे ना टॉवरच्या बाजूने गेले, त्या केबलच्या बाजूला बसा कृपया. अनर्थ घडणार नाहीये, कारण जवळपास जर करंट लागला तर तुम्ही तुमचा जीव सुद्धा गमवाल. इथे टुर्नामेंट रद्द करावे लागतील. त्यामुळे आपण लांबवर बसा, अन्यथा आयोजक येतील आणि जर तिथे वाद झाला तर आयोजक जबाबदार राहणार नाही. बाहेर बसा, वायरच्या बाहेर बसा मित्रांनो, सहकार्य करा. लो रनआउटची चान्स, परंतु एक धाव. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 धावा. अजूनही मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय सरळ आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. यस, फुल टॉस मध्ये चेंडू होता. नो चेंडूची सांगता करतायत पंच, परंतु एकही धाव आली नाहीये. अतिरिक्त एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवरती. आणि हा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा समाचार घेईल का फलंदाज गणेश? याकडे देखील लक्ष लागलं गेलंय. सफल झालेत. चेंडू बॅटवर आला गेला नाहीये. एक चोरटी धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या धावसंख्येवरती. षटक समाप्तीचा इशारा करतायत पंच. एका षटका पुनश्च गणेशकडे स्ट्राईक असेल. त्याला स्पीडअप करायचं मित्रांनो.
वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत एकविरा फायटर लोणावळा संघाच्या. फुलटॉस पद्धतीने चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, झेल जमिनीला दान, उचलणार फेकणार तोच तर 2 धावा कंप्लीट. असे जर मोठमोठ्या फलंदाजाचे झेल जर ड्रॉप झाले तर नक्कीच तुम्हाला लवकरच घरचा रस्ता परतावा लागेल. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. जीवनदान तर भेटले गेले. जीवनदानचा पुरेपूर फायदा, चेंडू स्ट्रेट ऑन डाईव्ह, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 19 धावा. पुन्हा त्याच स्टाईल मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत गणेश या फलंदाजाच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या धावसंख्येवरती. जर झेल ड्रॉप नसता झाला तर या 12 धावा देखील वाचल्या गेल्या असत्या. अद्याप तरी 3 षटकार पाहायलाच मिळालेत गणेश या फलंदाजाच्या बॅट मधून. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव, लेग बायची एक चोरटी धाव. 26 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. आता मात्र स्ट्राईकला असतील राम. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु पुन्हा एक चोरटी धाव. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना स्ट्राईकला गणेश असेल. धावफलकात वाढ, धावफलक जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. स्पीडअप करायचंय मित्रांनो. बॅटची लिडिंग एज, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षण, पुन्हा झेल जमिनीला दान. आत्ताची एक धाव, या धावफलकेने धावफलक जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. षटक समाप्तीचा इशारा करतायत पंच. चला स्पीडअप करायचंय. लिमनेवाडी, कृपया कोणी असेल जर चुकून कुणाचा पाय देखील पडत असेल तर मित्रांनो लक्ष द्या. 1 मिनिट मॅच थांबवायचे सर. स्वतःची काळजी स्वतःनी घ्या मित्रांनो. रेलिंगच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत सर्वांनी बाहेर जायचंय कृपया. आणि वायर जी पसरवली गेली त्याच्यापासून 5 फूट लांब बसायचं आहे. बसा किंवा उभे राहा, परंतु लांब राहा. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो. आणि बॅरिकेडच्या आतमध्ये ज्या संघाचे खेळाडू दिसतील त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे.
हॅलो. चला पंच सामना चालू करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल प्रत्येक 10 मिनिटाला राऊंड मारत राहायचंय. ज्या संघाचा प्लेअर बॅरिकेडच्या आतमध्ये असेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. दोन झेल तर सोडले गेलेत गणेश या फलंदाजाचे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर, त्याच्या समोर असेल गणेश. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, स्ट्रेट ऑन ड्राईव्ह, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, उचलणार फेकणार तोच तर एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. वाईट चेंडूची सांगता करतायत पंच. एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरसावले. 30 धावा धावफलकावर लागले गेलेत एकविरा फायटर्स लोणावळा संघाच्या. पुन्हा वाईट चेंडू. अतिरिक्त एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अजूनही ओपनिंग फलंदाज, ओपनर जोडी अजूनही ग्राउंड मध्ये उभी आहे. स्पीडअप घ्यायचे मित्रांनो. फुलटॉस पद्धत चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, झेल बाद, बॅक टू द पवेलियन. राम अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक कोण असेल, पहिला चेंडू फेस करेल अजय हा फलंदाज. फील्ड मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. फुलटॉस मध्ये चेंडू होता, पुरेपूर समाचार घेता आला नाहीये. उचलणार फेकणार तोच तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅटवर घेता आला नाहीये. या 2 धावेवर समाधान मानावं लागले अजय या फलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. पुन्हा फील्ड मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. पुन्हा फुलटॉस होता, पुन्हा बॅटवर घेता आला नाहीये. पुन्हा 2 धावेचा प्रयत्न यशस्वी ठरेल का? ठरलाय. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. पंच तुमचा रिव्ह्यू आहे ना? ओके. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय फुलटॉस साठी, नो बॉल साठी.
यस, नो बॉल, नो प्लस 2 अशा 3 धावा ना. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या धाव संख्येवरती. आता मात्र फ्री हिटची संधी असेल अजय या फलंदाजाला. फ्री हिटचा काही समाचार घेता आला नाहीये. डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा फुल टॉस. आता मात्र टॅप केलाय. आता मात्र समाचार घेतलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. 4 धावा. गोलंदाज ऋतिकनं त्याच्यात 2 नो बॉल आणि गोलंदाज बाद केला. डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा बॅटवर घेता आला नाहीये आणि झेल बाद. बॅक टू द पवेलियन अजय हा फलंदाज. अजय फलंदाज बाद झालाय. त्या अजयची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज अजय आलाय क्रीज वरती. आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ, हाणामारीचं षटक मार्गस्थ असताना त्याच्या बॅट मधून 3 षटकार आले गेलेत. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू चाललाय. उचलणार फेकणार तोच तर धोक्याची घंटा, परंतु 2 धावा कंप्लीट. हा, फॉलोअर पद्धतीचा चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु मिसफिल्ड. आताच्या 2 धावांचा प्रयत्न, परंतु यशस्वी ते 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक ऑन फलंदाज असेल गणेश. त्याच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार पाहायला मिळालेत. यॉर्कर लाईनचा चेंडू वाईड यॉर्कर, परंतु डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. आता मात्र गणेशला देखील थांबवण्याचं काम अजित या गोलंदाजाने केलंय.
परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, उडवलाय चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड. मिसफिल्डच्या 4 धावा. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. त्या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 49 धावा. पुन्हा फुलटॉस चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, उचलणार फेकणार तोच तर धोक्याची घंटा, परंतु सुखरूपरित्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालाय एकविरा फायटर्स लोणावळा संघाचं. अजूनही शेवटच्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक कोण असेल गणेश. पुन्हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, गली रिजन मध्ये चेंडू चाललाय, उचलणार फेकणार तोच तर धोक्याची घंटा. नॉन 75 धावा. एक ना आत्ताची एक धाव. सांगवी संघाचा कर्णधार आणि जुमापट्टी संघाचा कर्णधार टॉसविन साठी यायचंय. जुमापट्टी बी संघाचा कर्णधार टॉसविन साठी यायचंय आणि सांगवी संघाचा कर्णधार. मात्र 24 चेंडू 53 धावेचं आव्हान ठेवलंय लिमनेवाडी संघासमोर. टॉस साठी यायचं लवकर. पाठवायचे मैदानामध्ये लवकरात लवकर. तसेच लोणावळा संघाला देखील विनंती करतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला चेंडू फेस व्हायच्या आतमध्ये सांगवी संघाचा कर्णधार आला पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. लिमनेवाडी संघाचे ओपनर फलंदाज इंटर झालेत मैदानामध्ये.
चेंडू खाली क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार दोस्त डोक्याची घंटा नॉन स्ट्राईक एंडला परंतु सुखरूपरित्या 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवरती. टॉस बॉल स्विच हिट चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच डिसिजन हॉलंडर आहे का कोण तिकडं. 6 धावा उलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला गेला आहे. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 53 धावांचा पाठलाग करत असेल लिमणेवाडी. खूप सुंदर असे फटके पाहायला मिळत आहेत. पहिल्या गोलंदाजावर हाणामारीचं काम चालू केलंय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते कैलास या गोलंदाजाकडनं. पुन्हा खोदून काढलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण उचलणार तोच तर एक धाव कंप्लीट सुखरूपरित्या. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक ऑन फलंदाज आकाश. पुन्हा फुल टॉस पुन्हा समाचार घेतलाय. नो चेंडूची सांगता करतायत पंच. 4+1 अशा 5 धावा. या 5 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 15 या धावफलकेवरती. आणि फ्री हिट असेल चेंडूवरती. आत्ताचा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. फ्री हिटचा चान्स. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. मात्र कैलास देखील भरकटला गेलाय. पुन्हा यॉर्कर पेचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षण 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. फ्री हिटचा देखील समाचार घेतला गेलाय. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. आता मात्र कैलासवर देखील हल्ले चढवण्याचं काम आकाशा फलंदाजाच्या मार्फत केलं गेलंय. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. रिव्हर्स खेळायचा होता परंतु चेंडू बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. षटक समाप्तीचा इशारा करतायत पंच. 19 धावा मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत लिमणेवाडी संघाच्या. एक फायटिंग टोटल तर उभं केलंय एकविरा फायटर्स लोणावळा संघानं. आता मात्र आव्हान असेल 18 चेंडू आणि 34 धावेंची गरज असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अजय आलाय. आता मात्र स्ट्राईक होणार असेल अजूनही. आकाशच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळालेत. फलंदाजाला काही दुखापत झाली आहे का जरा बघायचंय. नशा फील्ड मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. दांडी गोल. आकाश या फलंदाजाची दांडी गोल केली अजय या गोलंदाजाने.
आकाश बॅक टू द डगआउट. आता मात्र आकाशची जागा भरण्यास फलंदाज चाललाय युवराज. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर दांडी गोल केली आकाशच्या फलंदाजाची. आता मात्र आकाशची जागा भरण्यासाठी फलंदाज आलाय युवराज. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल सुनील. आता मात्र अजयच्या समोर फलंदाज असेल युवराज. कौन पडेगा किस पे भारी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, कट केलाय. आत्ताची एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक ऑन असेल सुनील. गोलंदाजी मार्कवर अजय सज्ज झालाय. पिचिटचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. त्याची लेग बाय एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या धाव संख्येवरती. एक कमबॅकिंग षटक पाहायला मिळते अजय या गोलंदाजाच्या मार्फत. कैलासवर मात्र हल्ले चढवले होते, परंतु अजय या गोलंदाजाने कमबॅकिंग गोलंदाजी. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षण, झेल जमिनीला दान. आत्ताची एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 22 धावा. एक कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते अजय या गोलंदाजाच्या मार्फत. अजूनही दुसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असताना आता मात्र स्ट्राईकला असेल सुनील, नॉन स्ट्राईक युवराज, गोलंदाजी मार्कवर अजय. खोदून काढलाय चेंडू चाललाय वन बाउन्स चौकार. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धाव संख्येवरती. शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला गेलाय. या फटक्याची उत्स्फूर्त लागली होती, तो फटका मात्र आला गेलाय लिमनेवाडी संघासाठी. आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल विजयासाठी लिमनेवाडी संघासाठी. या धावा चेस होतील का डिफेंड होतील, येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर राजेंद्र सज्ज झालाय. स्ट्राईक असेल युवराज, नॉन स्ट्राईकला अजूनही ओपनर फलंदाज सुनील नॉन स्ट्राईकला उभा आहे. बॅटची कडा, एसटी रक्षक काही चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन, युवराज बॅक टू द डगआउट. मात्र युवराजची जागा भरण्यास फलंदाज गेलाय अजित. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय राजेंद्र या गोलंदाजानं. आता मात्र पुन्हा एकदा फील्ड मध्ये थोडासा बदलाव करताना मिळतोय एकविरा फायटर्स लोणावळा संघ. टॅप केलाय चेंडूला,
चेंडू खाली क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोच तर एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चप्पल झालेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू डॉट चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. अजूनही तिसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक ऑन सुनील. फलंदाजाच्या बॅटमधून 2 चौकार तर पाहायला मिळाले, 3 चौकार पाहायला मिळालेत. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू काय बॅटवर आला नाहीये. पुन्हा डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. नो बॉल चेक करायचा ना पंच, फेकीचा नो बॉल चेक करायचा आहे. यस, फेअर डिलिव्हरी. पंच डीसी रिव्ह्यू कोणाचा होता? बॅटिंग टीमचा का? ओके. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा चेंडू चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. एक कमबॅकिंग षटक पाहायला मिळतंय राजेंद्र या गोलंदाजा फॉलो थ्रू मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. पुन्हा डॉट चेंडू. एक कमबॅकिंग गोलंदाजी. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार गणेश. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज विजयासाठी लिमनेवाडी संघासाठी. शॉर्ट पिच पद्धत चेंडू थोडीशी मिसफिल्ड. चलणार फेकणार तोच तर. पण आताच्या धावा 3 धावा धावफलकावर. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावेचं समीकरण उरलं गेलंय. पहिल्या चेंडूवर झेलची संधी होती परंतु झेल जमिनीला दान झाला गेलाय. झेलचं सोनं करेल का फलंदाज? बॅटची लिडिंग आहे. चेंडू खाली एसटी रक्षक, कोणतीही चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. सुनील बॅक टू द डग आउट.
सुनीलची जागा भरण्यासाठी गेलाय ऋतिक. आता मात्र चार चेंडू आणि 23 धावांची गरज. येतील का लगातारचे 4 षटकार? रिवर्स अटॅक. पुन्हा डॉट चेंडूची सांगता करतायत पंच. आता मात्र पुरेपूर सामना झुकला एकविरा फायटर्स लोणावळा या संघाकडे. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. मोठा फटका कॅच होता. चेंडू खाली पुन्हा क्षेत्ररक्षण, परंतु झेल जमिनीला दान. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 31 धावा. मोठा फटका, परंतु चेंडू झेल पुन्हा जमिनीला दान. आताची एक धाव. एका धावेने धावफलक 32 या धावसंख्येवर गेलाय. परंतु सामना मात्र पुरेपूर एकविरा फायटर्स लोणावळा संघाकडे झुकला गेलाय. षटक समाप्तीचा इशारा. सामना संपला गेलाय. एकविरा फायटर्स लोणावळा संघाने सामना जिंकलाय. हार्ड लक टीम लिमनेवाडी